मारुती जाधव. आपलं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरची बॅच सुरू केली आहे आणि यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच या म्हणजे शब्दांच्या जातींचा अभ्यास करत आहोत. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्या शब्दांच्या एकूण 8 जातीपैकी आपण 5 जातींचा अभ्यास शब्दांचा केलेला आहे. मग त्याच्यामध्ये नाउन म्हणजेच नाम, प्रोनाउन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद आणि 5वी शब्द जात म्हणजे ॲडव्हर्ब म्हणजेच क्रिया विशेषण. या 5 शब्दांच्या जातींचा अभ्यास आपण केलेला आहे आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ज्यांना हे व्हिडिओ पाहिजे असतील त्यांनी यूट्यूबमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि मग आज आपण त्या पुढची जी शब्दाची जात आहे म्हणजे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. या शब्दयोगी अव्ययाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांना इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन म्हणजे कधी वापरतात, कुठे वापरतात आणि कोणतं प्रिपोजिशन कोणत्या ठिकाणी वापरलं जातं याबद्दल बरेच जण कन्फ्यूज असतात. त्यांच्या मनामध्ये संदिग्ध अवस्था त्यांची म्हणजे होते. मग हे प्रिपोजिशन जे आहेत त्यांचा वापर आपण योग्य पद्धतीनं फक्त 10वीसाठीच नाही तर पुढील जे शिक्षण आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला या प्रिपोजिशनचा जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हाला फायदा नक्की होणार आहे. त्यामुळं चला सुरुवात करूया. प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन यालाच आपण शब्दयोगी अव्यय असतो. शब्दयोगी अव्यय याची व्याख्या काय आहे तर त्याचा सुद्धा आपण अभ्यास करूयात. व्याख्या लिहून घ्या. शब्दयोगी अव्ययाची एका व्यक्तीचे किंवा वस्तूचे दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तू बरोबर जो संबंध आहे किंवा जे नाते आहे ते दर्शविणारे शब्द म्हणजेच प्रिपोजिशन. अशी या प्रिपोजिशनची व्याख्या आपण आपल्याला करता येईल. लिहा. एका व्यक्तीचे किंवा वस्तूचे दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूशी जे नाते आहे किंवा नाते दर्शविणारे शब्द म्हणजेच नाते दर्शविणारे शब्द म्हणजेच प्रिपोजिशन. त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय होय. तर अशा प्रकारे ही शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशनची व्याख्या आपण अभ्यासली आहे. तर ही प्रिपोजिशन्स जे असतात हे नाम किंवा सर्वनाम याच्या अगोदर वापरले जातात किंवा नंतर सुद्धा यांचा उपयोग केला जातो. आणि नाम आणि सर्वनाम यांना जोडण्याचं काम खास करून हे प्रिपोजिशन अव्यय करत असतात. आणि एवढं मात्र लक्षात ठेवायचं की जर समजा एखादा प्रिपोजिशन असेल आणि त्याच्यानंतर एखादं सर्वनाम येत असेल तर ते सर्वनाम द्वितीय विभक्तीमध्ये येतं. शब्दयोगी अव्ययाच्या नंतर येणारे जे सर्वनाम आहे ते नेहमी ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये येतं, द्वितीय विभक्तीमध्ये येतं. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यासाठी तसंच स्थळ दर्शविण्यासाठी, काळ दर्शविण्यासाठी किंवा स्थिती दर्शविण्यासाठी
वेगवेगळे प्रिपोजिशन्स वापरले जातात. मग अशी ही प्रिपोजिशन जे आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास, सविस्तर अभ्यास करणार आहोत. कोणकोणते प्रिपोजिशन, आता फॉर एक्झाम्पल जर हे झालं प्रिपोजिशन कोणते आहेत हे आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे. तर फॉर एक्झाम्पल पहा, प्रिपोजिशन विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण प्रिपोजिशन अभ्यासत आहोत आणि त्यातला जो पहिले प्रिपोजिशन जे आहे अमंग म्हणजे च्यामध्ये आणि बिटवीन म्हणजे च्यामध्ये, तर या दोन्ही प्रिपोजिशनचा उपयोग, दोन्हीचा अर्थ मराठीमध्ये पहा काय आहे, अमंग म्हणजे सुद्धा च्यामध्ये आणि बिटवीन मध्ये सुद्धा च्यामध्ये. पण हे वापरतात कधी, दोन्हीचा उपयोग केव्हा करायचा आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मग काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तू, वस्तूंचा, फक्त जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तूंचा जर उल्लेख येत असेल शब्द एखाद्या वाक्यामध्ये, तर त्यावेळेस बिटवीन वापरायचे. काय सांगतोय, डबल आहे का, जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तू असतील त्यांचा जर एखाद्या वाक्यामध्ये उल्लेख असेल तर त्यावेळेस बिटवीन वापरायचं असतं. आणि जर दोन पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख एखाद्या वाक्यात येत असेल तर तेव्हा मात्र अमंग या शब्दाचा शब्दयोगी अव्ययाचा उपयोग करतात. तर लिहून घ्या, जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख एखाद्या वाक्यात केला असेल तर बिटवीन वापरावे. काय वापरायचं आहे, एखाद्या वाक्यामध्ये दोन व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असेल तर त्या ठिकाणी बिटवीन वापरायचे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, दोन पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख एखाद्या वाक्यात केला असेल तर अमंग वापरावे. अमंग हे प्रिपोजिशन वापरावे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही प्रिपोजिशन जे आहेत काय लक्षात ठेवायचे, दोन फक्त व्यक्ती असतील, फक्त दोन साठी काय वापरायचे, बिटवीन. आणि दोन पेक्षा जास्त व्यक्ती जर असतील तर त्यासाठी वापरायचं आहे अमंग. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता शॉर्ट मध्ये सुद्धा, अमंग दोन पेक्षा जास्त व्यक्ती आणि बिटवीन फक्त दोन. तर मग आता पहा, त्याचं एक्झाम्पल समजून घेऊयात आपण, उदाहरणाद्वारे समजून घेऊया. अमंग आणि बिटवीन या दोन्हीचा उपयोग कशा प्रकारे वाक्यामध्ये केला जातो. तर फॉर एक्झाम्पल पहा, I found him standing among the crowd. आता या ठिकाणी पहा, अमंग हा शब्द वापरलेला आहे. काय केलं आहे, आय फाउंड हिम स्टँडिंग अमंग द क्राऊड. आता या ठिकाणी क्राऊड म्हणजे काय, तर क्राऊड हा एक शब्द जो आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक शब्द. आणि या क्राऊड म्हणजे जमाव, दोन पेक्षा अधिक. जमाव कधी म्हणतात, जर दोन फक्त असतील तर त्यांना दोन असा उल्लेख करूयात आपण. पण जर दोन पेक्षा अधिक व्यक्ती असतील तर त्या म्हणजे दोन पेक्षा अधिक, मग 3, 4, 5, 6 किती असतील तर त्यावेळेस मात्र अमंग या प्रिपोजिशनचा उपयोग त्या शब्दाच्या अगोदर करतात. म्हणून या ठिकाणी काय वापरलेलं आहे, अमंग वापरलेला आहे. तर याच्याशिवाय आता बिटवीन जर समजा वापरायचं असेल तर त्यावेळेस मग मात्र वाक्य कसं असतं, तर पहा, बिटवीन जर वाक्य असेल
distribute these books between Ram and Shyam. Distribute these books Ram and Shyam. या ठिकाणी पहा बिटवीनचा उल्लेख केला आहे आणि या वाक्यामध्ये किती व्यक्तीचा उल्लेख आहे? राम आणि श्याम. राम हा एक विद्यार्थी आणि दुसरा श्याम. या दोघांचा उल्लेख आहे. म्हणजे फक्त दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू असतील आणि त्यावेळेस प्रिपोजिशन वापरायचं असेल तर त्यावेळेस काय वापरायचे? बिटवीन वापरायचे. दोन पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंचा उल्लेख असेल तर मात्र अमंग हे प्रिपोजिशन तुम्हाला वापरायचं आहे. हे मात्र लक्षात सर्वांनी ठेवायचं आहे. त्यानंतर असे एक्झाम्पल आपण बरेचसे घेऊ शकतो, पण प्रत्येक ह्याचं 2-2-3-3 जर एक्झाम्पल घेतले तरी तुम्हाला ते समजून जातील. तर मग त्यानंतर पुढचा आपल्याला प्रिपोजिशन आता अभ्यासूयात आपण. पुढचं प्रिपोजिशन इन आणि इनटू याचा अभ्यास करूयात. इन म्हणजे सुद्धा च्या मध्ये आणि इनटू म्हणजे च्या. च्या मध्ये किंवा च्या आत या अर्थाने सुद्धा वापरतात. त्यानंतर चौथं इन आणि इनटू. आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे आणि इन कधी वापरतात आणि इनटू कधी वापरतात तर त्याच्याबद्दल आपण लिहूया. एखादी समजा जर बंदिस्त जागा असेल आणि त्या बंदिस्त जागा आहे त्याला काही ठराविक सीमा असते. बंदिस्त जागा आहे आणि त्याला काही ठराविक, समजा ही बंदिस्त जागा आहे, याला ही ठराविक काय आहे? सीमा आहे. आणि याच्यामध्ये जर ती स्थिर आहे, याच्यामध्ये असा जर समजा आपल्याला उल्लेख करायचा असेल तर त्यावेळेस मात्र इनचा उपयोग करतात. इन समजा हे हाऊस घर आहे, आय एम इन द हाऊस. आय एम इन टू हाऊस असं म्हणता येणार नाही. आय एम इन द हाऊस किंवा आय एम इन अ क्लास. आय एम इन क्लास, मी क्लास मध्ये आहे, क्लासच्या आत आहे. एखादी अशी बंदिस्त सीमा असलेली जागा असेल आणि त्यावेळेस आपल्याला त्याचा उल्लेख करायचा असेल त्यावेळेस इन वापरलं जातं. आणि इनटू कधी वापरतात लक्षात ठेवा. जर एखाद्या वेळेस तुम्हाला म्हणजे एखाद्या वस्तूच्या बाहेरून आतमध्ये प्रवेश, आता समजा ही वस्तू आहे, समजा ही नदी आहे आणि ही वस्तू नदी आहे, नदीच्या आतमध्ये उडी मारत आहे समजा मुलगा नदीच्या. द बॉय जम्प्स इनटू रिव्हर. म्हणजे एखादी इनटूचा सुद्धा अर्थ च्या आत आहे, पण इनटू कधी वापरायचंय? ज्यावेळेस च्या आत सांगायचं आहे त्यावेळेस वापरतात, पण तो शब्द किंवा ती क्रिया जी आहे हालचाल दर्शक क्रिया पाहिजे. एखादी क्रिया हालचाल दर्शक आहे हे सांगत असताना इनटू वापरतात. आणि हालचाल दर्शक नसेल, स्थिर असेल आणि त्यावेळेस ते बंदिस्त वस्तूच्या मध्ये आहे असं सांगायचं त्यावेळेस मात्र इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. तर मग अशा प्रकारे उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. त्या अगोदर लिहून घ्या. बंदिस्त जागा, बंदिस्त जागा, तसेच ज्याला काही ठराविक सीमा आहेत अशा व्यक्ती किंवा अशा नामापूर्वी, अशा खालील नामापूर्वी इन हे प्रिपोजिशन वापरतात. इन हे प्रिपोजिशन वापरतात. तर मग बघा असे कोणते नाव आहेत खालील जे की त्या नावांच्या अगोदर इन वापरलं जातं. तर पहा, इन हॉस्पिटल फॉर एक्झाम्पल समजून घ्या.
in hospital, in class, in hospital, in class. त्यानंतर in prison, prison म्हणजे तुरुंग, in prison, in school, in house, in village, in city, in village, in city, in India, in a street, in a newspaper, in a newspaper. बंदिस्त सीमा आहे न्यूजपेपरला सुद्धा. त्यानंतर इन अ स्ट्रीट, रस्त्याच्या मध्ये, इन किचन, इन किचन. असे बरेचसे शब्द जे आहेत ज्याला की बंदिस्त सीमा आहे आणि त्या शब्दांच्या अगोदर किंवा त्या नावाच्या अगोदर जर आपल्याला प्रिपोजिशन वापरायचं असेल तर त्यावेळेस या इन किंवा इनटू पैकी काय वापरतात, इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल पहा, याचं उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ शकतो. द बॉयज आर इन द क्लास. द बॉयज आर in the class. The boys are in the class. आता या ठिकाणी काय वापरलेलं आहे, इन वापरले. का वापरले तर या ठिकाणी त्याच्या नंतर येणारे जे नाम आहे त्या नामाचा जर आपण केला, उल्लेख केला किंवा विचार केला तर क्लास असं नाव नाही. क्लास हे नाम कसं आहे, बंदिस्त आहे. क्लास मर्यादित असतो, 4 भिंती असतात, त्याच्यामध्ये त्याला सीमा आहे. अशा बंदिस्त जागेच्या अगोदर काय वापरायचं आहे, इन वापरायचं. आणि हालचालदर्शक क्रिया नाही याच्यामध्ये, त्यामुळं इन हे प्रिपोजिशन त्या ठिकाणी वापरू शकतो. किंवा आपण दुसरंही वाक्य लिहू शकतो, ही लिव्हज इन इंडिया. रमेश इन हिज हाऊस. शी इज इन हर विलेज. त्यानंतर प्रोग्राम वॉज इन स्कूल. He admitted in hospital. अशा प्रकारे आपण सेंटेन्स जे आहेत ते बरेचसे बनवू शकतो, तयार करू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा इन हे जे प्रिपोजिशन आहे त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे आणि कोठे करायचा आहे. त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन पाहूयात, इनटू. इनटू या प्रिपोजिशन बद्दल माहिती घेऊयात. इनटू हे प्रिपोजिशन जे आहे याच्याबद्दल वस्तूचा बाहेरून आतमध्ये प्रवेश आहे. वस्तूचा बाहेरून आतमध्ये प्रवेश आहे आणि ती क्रिया हालचाल दर्शक असेल आणि ती क्रिया हालचाल दर्शक असेल तर आणि ती क्रिया हालचाल दर्शक असेल तर अशा नामापूर्वी काय वापरायचं आहे, इनटू हे वापरायचं आहे. इनटू हे प्रिपोजिशन, इनटू हे शब्दयोगी वे वापरावे. इनटू हे शब्दयोगी वे वापरावे. तर मग इनटूचा उपयोग पहा कशा प्रकारे करतात. see through stone फॉर एक्झाम्पल, किंवा आताचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. रमेश jump into river. रमेश jumped into river.
रिव्हर. आता या ठिकाणी जम्प हे कसं क्रियापद आहे, खालचं दर्शक क्रियापद आहे. आणि रिव्हर मध्ये तो म्हणजे रमेशने नदीमध्ये उडी टाकली. उडी टाकली कशी आहे क्रिया, हालचाल दर्शविणारी क्रिया आहे. आणि अशा वेळेस मात्र आपल्याला जर प्रिपोजिशनचा उपयोग करायचा असेल तर त्यावेळेस मात्र कोणता वापरावा लागेल, इंटू ही प्रिपोजिशन वापरावं लागेल. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आणखी पाहूया की शी थ्रू a stone into pond. She threw a stone into pond. तिने तळ्यामध्ये दगड फेकला. तिने तळ्यामध्ये दगड फेकण्याची क्रिया कशी आहे, चालू आहे म्हणजे फेकलाय सॉरी, आणि ती हालचाल दर्शविणारी क्रिया आहे. तर अशा वेळेस मात्र काय वापरायचं आहे, इंटू हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. तर अशा प्रकारे मग आपण इन आणि इंटू या दोन्ही प्रिपोजिशनचा उपयोग करतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे प्रिपोजिशन त्याचा आपण अभ्यास करूयात. तर त्यापुढं आहे प्रिपोजिशन, महत्त्वाचं प्रिपोजिशन म्हणजे ॲट, एटी ॲट. या ॲटचा आपण उपयोग करूयात. काय कोणत्या ठिकाणी ॲट वापरलं जातं, त्याचा उपयोग काय आहे, चला तर पाहूया. पुढचं प्रिपोजिशन ॲट, एटी ॲट. पुढचं प्रिपोजिशन पहा, ॲट, एटी ॲट. ॲट हे जे प्रिपोजिशन आहे याचा उल्लेख च्याकडे किंवा वाजता या अर्थाने करतात. च्याकडे किंवा वाजता. तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, च्याकडे किंवा वाजता. तर निश्चित एखादी वेळ जर सांगायची असेल, ॲटने निश्चित वेळ दर्शविण्यासाठी ॲटचा उपयोग केला जातो. निश्चित वेळ दर्शविण्यासाठी ॲट या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. मग कसा, फॉर एक्झाम्पल पहा, ॲट हे जे प्रिपोजिशन आहे याचा उल्लेख निश्चित वेळ दर्शविण्यासाठी कसा करतात. फॉर एक्झाम्पल पहा, जर समजा आपल्याला एखादं एक्झाम्पल सांगायचं आहे, जसं की समजा तुम्ही सकाळी 6 वाजता उठतात, तर ते सांगू शकतो आपण, निश्चित वेळ सांगायची आहे. आय गेट अप 6 o'clock. I get up at 6 o'clock. अशा प्रकारे आपण या ॲटचा उपयोग करू शकतो. कशाचा, ॲटचा. म्हणजे निश्चित वेळ सांगायची, आय गेट अप 6 o'clock म्हणजे निश्चित मी किती वाजता उठतो, 6 वाजता उठतो. किंवा दुसरे सेंटेन्स पहा, शी डान्स्ड 10 o'clock असं सांगायचं आपला. तर त्या ठिकाणी काय वापरावं लागेल, ॲट हे प्रिपोजिशन त्या ठिकाणी वापरावं लागेल. आपल्याला एखादी निश्चित वेळ सांगायची असेल तर त्यावेळेस या ॲटचा उपयोग करतात. याच्याशिवाय एखादं म्हणजे छोटं स्थळ आणि मोठं स्थळ असा 2 स्थळांचा उल्लेख करायचा आपल्याला. म्हणजे स्थळदर्शक क्रिया हे स्थळदर्शक शब्द घ्यावे आहे. आणि याचा जर उल्लेख आपल्याला करायचा असेल एकाच वाक्यामध्ये 2 स्थळांचा उल्लेख असेल, तर मग जे छोटं स्थळ असतं त्या छोट्या स्थळापूर्वी ॲट वापरतात, तर मोठ्या स्थळापूर्वी इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. तर फॉर एक्झाम्पल पहा, एखाद्या वाक्यात 2 स्थळांचा उल्लेख असेल, 2 स्थळांचा, एखाद्या वाक्यात 2 स्थळांचा उल्लेख असेल
आणि त्यापैकी जे छोटे स्थळ आहे, जे छोटे स्थळ आहे त्यापूर्वी ॲट हे प्रिपोजिशन वापरतात. ॲट हे प्रिपोजिशन वापरतात. तर मोठ्या स्थळापूर्वी इन हे प्रिपोजिशन वापरले जाते. जर एखादं मोठं स्थळ आहे आणि छोटं स्थळ पण आहे, जर त्या दोन स्थळापैकी जे छोटं स्थळ आहे त्या ठिकाणी काय वापरायचं ॲट आणि मोठे स्थळापूर्वी इन. तर फॉर एक्झाम्पल समजून घ्या, दळवे डिजिटल अकॅडमी is situated at मोरेवाडी in अंबाजोगाई. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं आहे, सेंटेन्स लिहिला आहे की दोन स्थळ आहेत, एक मोरेवाडी आणि अंबाजोगाई. तर अंबाजोगाई तालुक्यामध्ये किंवा अंबाजोगाईच्या जवळ असलेलं एक छोटं स्थळ आहे मोरेवाडी आणि या मोठ्या स्थळापूर्वी आपण काय वापरलं आहे, इन हे प्रिपोजिशन वापरलं आहे आणि त्यापेक्षा छोटे जे स्थळ आहे मोरेवाडी या ठिकाणी मात्र काय वापरलंय, ॲट. तर अशा प्रकारे इन आणि ॲट या जर समजा दोन स्थळांचा उल्लेख आला असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ॲटचा आणि इनचा उपयोग करायचा आहे. छोट्या स्थळापूर्वी ॲट आणि मोठ्या स्थळापूर्वी इन हे याचा उल्लेख अशा प्रकारे करतात. त्यानंतर याच्याशिवाय आपण अशाही प्रकारे करू शकतो, lives at प्रशांत नगर in अंबाजोगाई. अशा प्रकारे इथे सुद्धा जे वापरलं आहे ॲट आणि इन, तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. आणि ॲटचा उपयोग अशा प्रकारे म्हणजे जर छोटं स्थळ असेल वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी वापरू शकतात किंवा एखाद्या स्थळाचा उल्लेख करायचा आहे, छोटं स्थळ आहे तर त्यावेळेस आपण असा उल्लेख ॲटचा करू शकतो. त्यानंतर आणखी ॲटचा उपयोग पाहूयात. ॲट हे जे प्रिपोजिशन आहे त्याचा उल्लेख आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा करतात किंवा काही सामान्यपणे काही शब्द असे आहेत नाम, तर त्या नामाच्या पूर्वी ॲट वापरलं जातं. तर मग कोणते आहेत ते, ॲटचा अर्थ म्हणजे कधी कधी ॲट म्हणजे च्या आसपास या अर्थाने सुद्धा कधी कधी वापरतात. जसं की समजा ॲट होम, ॲट क्लास, ॲट स्कूल किंवा ॲट विलेज, ॲट युनिव्हर्सिटी. अशा प्रकारे सुद्धा ॲट या ह्याचा प्रिपोजिशनचा उपयोग आपण च्या आसपास अशा अर्थानं करतात. किंवा खालील काही कालदर्शक जे शब्द आहेत त्या शब्दांच्या पूर्वी ॲटचा उपयोग करतात. तर पाहूयात चला. तर ॲट ही जी प्रिपोजिशन आहे याशिवाय ॲटच्या प्रिपोजिशनचा उपयोग खालील कालदर्शक शब्द जे आहेत त्या शब्दांच्या अगोदर केला जातो. तर मग कोणते शब्द आहेत, तर पहा ॲटचा उपयोग खाली कालदर्शक शब्दांपूर्वी, खालील कालदर्शक
शब्दांपूर्वी करतात. मग असे कोणते शब्द आहेत कालदर्शक शब्द त्या शब्दांच्या अगोदर ॲडचा उपयोग करतात? तर फॉर एक्झाम्पल पहा, पुढील शब्द आहेत जसे की ॲट डॉन, DAWN, डॉन, DAWN म्हणजे डॉन म्हणजेच याचा अर्थ आहे पहाट. ॲट डॉन हा कालदर्शक शब्द आहे, वेळेशी संबंधित शब्द, आणि याच्या अगोदर ॲट हे प्रिपोजिशन वापरतात. त्यानंतर ॲट इव्हनिंग, ॲट इव्हनिंग असं सुद्धा उल्लेख करतात, किंवा ॲट नून, ॲट डस्क, ॲट आफ्टरनून, ॲट डस्क संध्याकाळ, ॲट आफ्टरनून, ॲट आफ्टरनून. त्यानंतर याशिवाय ॲट डे, ॲट मिडनाईट, ॲट डे, ॲट मिडनाईट, अशा प्रकारे हे ॲट हे जे प्रिपोजिशन आहे या प्रिपोजिशनचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर पुढचं प्रिपोजिशन आपण पाहणार आहोत. ॲटच्या नंतर पुढचं प्रिपोजिशन आहे अबाउट. अबाउट या प्रिपोजिशनचा अर्थ च्या सुमारास अशा या अर्थाने आपण त्याचा उपयोग करतो. अबाउट म्हणजे त्या पुढचं प्रिपोजिशन आहे अबाउट, सहावं प्रिपोजिशन आहे अबाउट. अबाउटचा अर्थ काय आहे? च्या आसपास, किंवा च्या सुमारास. तर पहा, अबाउट हे सुद्धा जे प्रिपोजिशन आहे वेळेच्या संदर्भामध्ये च्या आसपास या अर्थानं वापरतात. वेळेच्या संदर्भात, वेळेच्या संदर्भात च्या आसपास, च्या आसपास या अर्थाने, या अर्थाने अबाउट हे प्रिपोजिशन, अबाउट हे प्रिपोजिशन वापरतात. अबाउट हे प्रिपोजिशन वापरतात. त्यानंतर बघा, आता फॉर एक्झाम्पल पहा, इट इज अबाउट 10 o'clock. इट इज अबाउट 10 o'clock. इट इज अबाउट 10 o'clock. या ठिकाणी पहा, वेळेशी संबंधित सुद्धा च्या आसपास म्हणजे 10 वाजण्याच्या आसपास या अर्थानं, किंवा 10 o'clock, किंवा इट इज अबाउट लंच, इट इज अबाउट लंच अन अवर, अशा अर्थानं सुद्धा हे प्रिपोजिशन वापरलं जातं. तर मग अशा प्रकारे एखादी घटना नजीकच्या काळामध्ये घडणार आहे आणि हे सांगायचं असेल तर तेव्हा सुद्धा या अबाउट या प्रिपोजिशनचा उपयोग अबाउट टू या अर्थाने करतात. तर मग त्या पुढचं प्रिपोजिशन पाहूयात आपण. त्या पुढचं प्रिपोजिशन आहे सिन्स. पुढचं प्रिपोजिशन सिन्स. सिन्स, त्यानंतर फ्रॉम आणि फॉर असे तीन हे प्रिपोजिशन आहेत. सिन्स, फ्रॉम आणि नव आहे फॉर. सिन्स, फ्रॉम, फॉर. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचे एक प्रिपोजिशन आहे सिन्स. सिन्स म्हणजे त्याचा अर्थ आहे घटनेचे पहिले टोक. जर एखाद्या घटनेचं पहिलं टोक सांगितलं असेल किंवा जर वाक्यामध्ये असेल तर त्या घटनेच्या किंवा त्या शब्दाच्या अगोदर सिन्स हे प्रिपोजिशन वापरतात. त्यानंतर एखाद्या वाक्यामध्ये
घटना जे अंतर सांगितलं आहे त्याचं अंतराचे दोन्ही टोके असं जर त्यावेळेस उल्लेख होत असेल एकापासून दुसऱ्यापर्यंत, त्यावेळेस फ्रॉम या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. तर एखाद्या घटनेचा फिक्स कालखंड सांगितला आहे, घटनेचा विशिष्ट कालखंड, त्यावेळेस मात्र फॉर हे प्रिपोजिशनचा उपयोग करतात. तर मग आता या वाक्यांचा जे शब्द आहे त्यांचा कसा उपयोग केला जातो वाक्यामध्ये ते पाहूयात आपण. अगोदर पाहूयात सिन्स. घटना सुरू झाल्याची वेळ, घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ, घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिली असेल, निश्चित वेळ दिलेली असेल, निश्चित वेळ दिलेली असेल म्हणजेच घटनेचे पहिले टोक दिले असेल, म्हणजेच घटनेचे पहिले टोक दिले असेल तर सिन्स हे प्रिपोजिशन वापरतात. सिन्स हे प्रिपोजिशन वापरतात. सिन्स हे प्रिपोजिशन वापरतात. फॉर एक्झाम्पल पहा, आणि खास करून सिन्स हे जे प्रिपोजिशन आहे पूर्ण काळ जे आहे, पूर्ण चालू पूर्ण काळ म्हणजे कंटिन्युअस परफेक्ट टेन्स जे आहे या टेन्स मध्ये त्यांचा उपयोग करतात. जसं की समजा आता संडे, मंडे, ट्यूसडे, येस्टरडे, मॉर्निंग, 10 o'clock, 5 o'clock, लास्ट वीक, जून, जुलै, ऑगस्ट, असं फिक्स टोक एखादा दिलेला आहे, घटनेचं पहिलं टोक, तिथून घटना सुरू झाली आहे असं सांगायचं असेल वाक्यात, किंवा 2001, 2013, 2005 अशा प्रकारे वाक्य असेल तर त्यावेळेस किंवा त्या वाक्यामध्ये सिन्स हे प्रिपोजिशन वापरतात. तर त्याचा उपयोग कसा आहे हे सुद्धा आपण पाहूयात. चला, फॉर एक्झाम्पल, she has been waiting for you since 2001. She has been waiting for you since 2001. ती तुझी वाट बघत आहे 2001 पासून. किंवा या ठिकाणी टाइम सुद्धा आपण लिहू शकतो, 10 o'clock, 9 o'clock, 8 o'clock. अशा प्रकारे एखाद्या घटनेचा पहिलं टोक दिलेला आहे, ते 8 वाजल्यापासून तुझी वाट पाहत आहे. 2001 मला खूप जास्त वाटलं म्हणून 8 वाजले केले, सकाळचे 8 वाजल्यापासून वाट पाहत आहे. तर अशा प्रकारे एखाद्या घटनेचं टोक दिलं फिक्स 8 वाजल्यापासून, 9 वाजल्यापासून, तर त्यावेळेसच्या पासून असा या अर्थाने त्याचा उल्लेख केला आहे. तर मग याच्याशिवाय आणखी याचा अशाच प्रकारे सेंटेन्स जे आहे आपण करू शकतो. ही हॅज बीन हिअर सिन्स yesterday. अशा प्रकारे इथं सिन्सचा उपयोग केलेला आहे. तर अशा या घटना जर समजा सुरू झालेली आहे, तिथून जर निश्चित आपली वेळ दिली असेल तर त्यावेळेस मात्र या सिन्स या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे सुद्धा. त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन पाहूयात, फ्रॉम. फ्रॉमचा उपयोग प्रामुख्याने टिल टिल किंवा अंटिल किंवा टू हे टिल, अंटिल किंवा टू ज्या वाक्यामध्ये आहेत त्या वाक्यामध्ये स्थळ किंवा वेळ अशी दोन्ही टोकं स्थळाशी संबंधित किंवा वेळेशी संबंधित असतील तर त्यावेळेस त्या वाक्यामध्ये फ्रॉम वापरतात.
till until to till until किंवा to च्या बरोबर यांच्या बरोबर किंवा when असेल वेळेचा संबंध असेल असेल किंवा किंवा क्रियेची दोन टोकांचा उल्लेख असेल असेल तेव्हा फ्रॉम या प्रिपरेशनचा उपयोग होतात. फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल most people work from 9 to 6. या ठिकाणी पहा, मोस्ट पीपल वर्क फ्रॉम 9 to 6 वेळेशी संबंधित आहेत आणि एक दोन टोकं दिले आहेत क्रियेचे. एक पहिले टोक आहे 9 वाजता कामाला सुरू होते आणि 6 वाजता संपते. अशाच प्रकारे म्हणजे दोन्ही जर उल्लेख केला असेल दोन्ही टोकांचा त्यावेळेस काय वापरायचं आहे, त्यावेळेस फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. तसंच तुम्ही असे त्याचा उपयोग करू शकता फ्रॉमचा. फ्रॉम या प्रिपोजिशनचा औरंगाबाद is 110 kilometer away from अहमदनगर. अशा प्रकारे सुद्धा एका क्रियेचं टोक ते दुसरं क्रिया म्हणजे दोन टोक स्थळाचा सुद्धा एका स्थळाचा उल्लेख टोकाचा उल्लेख तर दुसऱ्या टोकाचा उल्लेख अशा पद्धतीनं या फ्रॉम या प्रिपोजिशनचा उपयोग आपण करत असतो. त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन पाहूयात फॉर. FOR फॉर या प्रिपोजिशनचा उपयोग कधी करतात वाक्यामध्ये पहा. फॉर आपण आताच पाहिलं होतं की फॉर हे जे प्रिपोजिशन आहे वाक्यामध्ये कालखंड दर्शविण्यासाठी वापरलं जातं. घटनेचा कालखंड दिला असेल आणि वाक्याचा जर काळ चालू पूर्ण असेल तर अशा वाक्यामध्ये कालखंड दर्शक जे शब्द असतात त्या शब्दांच्या अगोदर या फॉर या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. इसलिए फॉर चा उपयोग घटनेचा कालखंड फॉर या प्रिपोजिशनचा उपयोग घटनेचा कालखंड दिला असेल व काळ व चालू पूर्ण काळ असेल तर अशा कालखंड दर्शक शब्दांच्या अगोदर फॉर ए प्रिपोजिशन फॉर हे प्रिपोजिशन वापरतात. फॉर ए प्रिपोजिशन वापरतात. तर फॉर चा उपयोग पहा. फॉर ए प्रिपोजिशन कधी वापरतात. he
has been working in his company for 10 years. त्या ठिकाणी पहा घटनेचा कालखंड दिलाय, फिक्स कालावधी दिलाय 10 वर्ष. असं जर फिक्स कालावधी दिला असेल 10 इयर असेल किंवा फिक्स कालावधी समजा होल मॉर्निंग, द लास्ट वीक किंवा द लास्ट मंथ, 7 आवर्स, 10 आवर्स, 5 आवर्स, 2 आवर्स, 1 आवर असं फिक्स कालावधी दिला असेल, अशा कालदर्शक जे शब्द आहेत म्हणजे कालखंड दर्शवणारे शब्द त्यावेळेस आपल्याला त्या कालखंड दर्शक शब्दांच्या अगोदर फॉर हे प्रिपोजिशनचा उपयोग केला जातो. त्यानंतर तुम्ही असे हे करू शकता. दुसरं आणखी वाक्य आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 years. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकता सेंटेन्स. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण शब्दयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय जे आहेत त्यामध्ये कोणकोणते अव्यय, त्या अव्ययांचा उपयोग कोठे करतात, कसा करतात आणि एकाच अव्ययाचा आणखी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उपयोग कसा करतात हे अभ्यासात आहोत. तर आणखी काही अव्यय राहिलेले आहेत तर त्यांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्येच करणार आहोत. चला, तर हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सर्वात महत्त्वाचं आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी करा.